सांगितलं की उपराष्ट्रपती पदाच्या निवडीत देवेंद्र फडणवीस यांनी समर्थनासाठी त्यांना फोन केला होता। त्यावर त्यांचं असं त्यांना म्हणणं होतं की आम्ही विरोधी पक्षाचा उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणं शक्य नाही। याच्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ। मला असं वाटत नाही ते असं बोलले। आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला। माननीय उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत निवडणुकीच्या। उद्धव साहेबांनी चर्चा केली, ती पक्षात चर्चा केली, आमच्या सगळ्यांशी चर्चा केली। त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला होता ही माहिती दिली। चला, धन्यवाद। ठीक आहे। साहेब, एक त्यांनी पवार साहेबांनी एक काल पत्रकार परिषदेत सांगितलं की कशा पद्धतीनं हेमंत सोरेन यांना राजभवनात राज्यपाल पण हे मी सुद्धा सांगितलेलं आहे ना आधी। हे आम्ही दिल्लीत बोललो आहे। सगळ्यात आधी मी सांगितलं की राजभवनामध्ये राजीनामा द्यायला गेले मुख्यमंत्रीपदाचा नैतिकतेच्या मुद्द्यावर, आणि जे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर त्यांना ईडीने अटक केली। त्यांच्यासमोर हे अत्यंत अमानुष कृत्य होतं आणि हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल म्हणून खुर्चीवर बसले होते समोर आणि ते हसत होते।